सूर्य या साईडला उगतो, राईट. आणि इकडे जर बघायला गेलात तर इकडे काय असते बरं का, इकडे जो सूर्य मावळत असतो. हां, इकडे सूर्य काय करत असतो, मावळत असतो. दुपारचे 12 वाजे जर का 12 वाजेचा जर का टाईम विचारला तुम्हाला, तर बरोबर सूर्य डोक्यावरती असतो. कोणत्याही प्रकारची सावली वगैरे नसते. ठीक आहे, एवढी बात तर कन्फर्म झाली आहे की सकाळी जे की आहे सूर्य उगतो आणि पश्चिमेला मावळतो. सो अशा पद्धतीने सूर्य मी दाखवला. नंतर सगळ्यात महत्त्वाची बात, यामध्ये जे ना या शॅडोच्या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला मेन्शन केलेलं असतं 2 लोकांची बात. 2 लोकांची बात म्हणजे काय, की 2 लोक एकमेकांशी बोलत आहेत, किंवा एक व्यक्ती आहे आणि एखादा पोल आहे, एखादा खांबा किंवा एखादं झाड आहे, झाडाची सावली कुठे पडते, अशा पद्धतीने प्रश्न तुम्हाला असतात. ठीक. तो सगळ्यात महत्त्वाची बात काय करायचं बरं का, कोणाची तरी एकाची सावली जे ना इकडे तिकडे पडत असेल, बरोबर, त्यांनी मेन्शन केलं असेल, तर तुम्हाला काय करायचं, आता तुम्हाला जे की आहे तुम्हाला काय करायचं आहे, हा जो पॉईंट आहे पर्टिक्युलर, हा जो ओरिजिन आहे त्या ओरिजिनवरती त्या व्यक्तीला काढायचं ज्याची सावलीबद्दल मेन्शन केलं आहे. तर तुम्हाला एक्झाम्पलमध्ये ते मेन्शन करतात ना, काय म्हणतात बरं का, की तो इथं उभा आहे आणि त्याची सावली तो इथं उभा आहे आणि तो दुसऱ्या कोणासोबत तरी बोलत आहे, आणि दुसरा जो काही असेल त्या दुसऱ्याच्या उजव्या साईडला सावली पडते, असं काहीतरी तुम्हाला देतात. तर लक्षात घ्यायचं, जे तुम्ही हे बनवलेलं आहे आता, हे क्वाड्रांट, तर काय करायचं, एक्झाम्पल म्हणजे ज्या व्यक्तीची सावली इकडे पडते तिकडे पडते असं मेन्शन केलं असेल ना, त्याला ओरिजिनवरती ठेवायचं. आणि दुसरा कोणी असेल ना, तो त्याला कुठे ठेवायचं, दुसऱ्याला आता कंडिशननुसार त्याला बरोबर कुठे ठेवायचं, ॲक्सेसवरती ठेवायचं. त्याला कधी पण कुठे ठेवायचं, ॲक्सेसवरती. त्याला या क्वाड्रंटमध्ये ठेवायचा नाही. हा पॉईंट तुम्ही जर लक्षात घेतला तर तुम्हाला सगळे प्रकारचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. मी रिपीट करतो, सगळ्यात महत्त्वाची बात काय, सूर्य जो की आहे तो पूर्वेला उगतो, त्यामुळे आपण सूर्य या अशा पद्धतीने दाखवणार, आणि पश्चिमेला मावळतो त्यामुळे मी अशा पद्धतीने दाखवणार, बरोबर. आता एखादा जो की ना संध्याकाळी एखादा कुठेतरी उभा आहे संध्याकाळच्या वेळेस, जर संध्याकाळचा जर वेळेस उभा असेल, तो नक्कीच तो इथे कुठेतरी उभा आहे समजा ओरिजिनवरती, आणि त्याची सावली कुठे पडणार आहे, त्याची सावली इकडे पडणार, इकडे त्याची सावली पडणार. तो संध्याकाळचा टाईम जर का असेल तर त्याची सावली इकडे पडणार आहे, आणि जर का समजा सकाळचा टाईम असेल तर त्याची सावली कुठे पडणार आहे, इकडे पडणार आहे. एवढी बात आपल्याला चांगल्या पद्धतीने माहिती. परंतु दुसरा कोणीतरी असतो, त्या दुसऱ्याच्या ती कुठे पडते, दुसऱ्याच्या त्या राईटला पडते, अशा पद्धतीने क्वेश्चन असतात. फॉर एक्झाम्पल बघा, हे हवाला पॅटर्न कवर करून घेऊ. काल परवा आपण ते एक्झाम्पल घेतले होते त्याच्याबद्दल, शॅडोचे ना. बघा, हां, हे बघा, आता हे वाले एक्झाम्पल बघू. काय म्हणतायत, 1 मॉर्निंग आफ्टर सनराईज. तर एक सकाळ आहे, ठीक आहे, सकाळची बात केलेली आहे. जर सकाळची बात केली असेल तर एक बात पक्की झाली. आता काय बघा, सो 1 मॉर्निंग आफ्टर सनराईज जो वॉज स्टँडिंग फेसिंग द पोल. ठीक आहे, जो काही आहे तो पोलकडे बघत आहे. पुढे, द शॅडो ऑफ द पोल इज फेल एक्झॅक्टली टू हिज राईट. शॅडो कुठे पडते बरं का, तो शॅडो जे की आहे बरोबर त्याच्या राईटला पडते. टू विच डिरेक्शन वाज ही फेसिंग, कोणत्या डिरेक्शनमध्ये त्याचं फेस आहे. आता लक्ष द्या, काय मेन्शन केले आपल्याला, काय सांगितलं त्यांनी, आपल्याला काय सांगितलं आहे की एका सकाळी सनराईज होते तेव्हा जो काही आहे तो उभा आहे पोलकडे हे करत, ठीक आहे, पोलकडे बघत. सो जो काही आहे पोलकडे बघत आहे, तो जो स्टँडिंग फेसिंग पोल, द शॅडो ऑफ द पोल फेल एक्झॅक्टली टू हिज राईट. जो आहे त्या जोच्या राईटला शॅडो पडत आहे. ही बात तुम्हाला लक्षात घ्यावी लागेल. सगळ्यात महत्त्वाची, मी तुम्हाला काय बोललो उदाहरणामध्ये, जो कोणी असेल ज्याची सावली पडते, जसे काय बरं का, स्टँडिंग फेसिंग द पोल, द शॅडो ऑफ द पोल, कोणाची सावली बरं का, पोलची, त्याला ओरिजिनवरती काढायचं. मग मला सांगा, इथं असेल सूर्य, सकाळी ना, इथं सूर्य असेल, त्याची सावली, खांब्याची सावली कुठे पडेल रे, इकडे पडेल, बरोबर. इथपर्यंत आलेत. पुढे काय म्हणलं आहे, तुम्हाला म्हणलं आहे की आता द शॅडो ऑफ द पोल फेल एक्झॅक्टली टू हिज राईट. जो आहे ना, त्या जोच्या एक्झॅक्टली राईटला शॅडो पडते. मग मी तुम्हाला प्रश्न विचारतो, सांगा बरं का, मी तुम्हाला प्रश्न विचारतो, सांगा त्याचं तोंड कुठे असेल, साऊथ. कुठे असेल, साऊथला, राईट की नाही. सगळ्यात महत्त्वाची बात काय बरं का, त्याची सगळ्यात महत्त्वाची बात काय, की त्या जोला तुम्हाला एकतर इथं ठेवता येईल, एक तर इथं ठेवता येईल, आणि त्याने बघायला कुठे पाहिजे, त्याने बघायला इकडे पाहिजे, पोलकडे. कारण की त्यांनी सांगितले कंडिशन की तो कुठे बघतोय, पोलकडे बघतोय, राईट. ही एवढी कंडिशन आपल्याला करावं लागेल. मग आता मला सांगा, सावली जी की आहे, सावली राईटला बी पडायला पाहिजे. समजा याला जर का कन्सिडर केलं तर सावली तर लेफ्टला पडते, म्हणजे हे नसेल ते. इथं जर बघायला गेलो तर सावली तर त्याच्या फ्रंटला पडते, हे पण नाही चालणार आपल्याला.
हे जर बघायला गेलो तर सावली त्याच्या राईटला पडते, याचा अर्थ काय, त्याचं तोंड जे की ना साऊथकडे आहे, राईट, त्याचं तोंड कसे आहे साऊथकडे, असे प्रश्न असतात, राईट. तर तुम्हाला काय करायचं आहे, त्या जो खांबा असेल, आता खांब्याची सावलीबद्दल मेन्शन केलं होतं ना, त्याला ओरिजिनल ठेवायचं आणि दुसरा कोणी असेल ना त्याला बरोबर ॲक्सेसवरती ठेवायचं. असं जर केलं तर तुमचं उत्तर येऊन जाणार आहे. ओके, नंतर दुसरा पुढचा क्वेश्चन. जेम्स अँड हेनरी वेअर स्टँडिंग फेसिंग इच अदर ॲट 8 AM. आता सकाळ 8 AM म्हटलेलं म्हणजे सकाळची बात केलेली. तो बेसिक जे काही आहेत, बेसिक जानकारी आपल्याला चांगल्या पद्धतीने माहीत असते. तो आता सकाळीचे 8चा टाईम बोललेला आहे, तो जे काही आहे याच्या पद्धतीने हा सकाळचा 8चा टाईम. ओके, शॅडो ऑफ द हेनरी फेल एक्झॅक्टली टू हिज राईट. शॅडो जे की आहे, शॅडो ऑफ हेनरी, याचा अर्थ असा की इथं कोण आहे, आता इथं आहे हेनरी, इथं कोण आहे हेनरी. ओके, हेनरीची, आता इथे हेनरी जर का असेल तर हेनरीची सावली कुठे पडणार आहे, इकडे. तर आपण या हिरव्या कलरने हेनरीला दाखवूया, हिरव्या कलरनं हेनरीला दाखवलं, राईट. पुढे काय, टू विच डिरेक्शन वॉज जेम्स फेसिंग. तर जेम्सचं फेस तुम्हाला विचारलेलं आहे. जेम्स अँड हेनरी वेअर स्टँडिंग फेसिंग इच अदर. ओके, आता तुम्ही मला सांगा, जेम्स आणि हे एकमेकांकडे बघत आहेत, बरोबर. जेम्स अँड हेनरी स्टँडिंग फेसिंग इच अदर ॲट 8 AM. शॅडो ऑफ हेनरी फेल एक्झॅक्टली, शॅडो ऑफ व्हॉट, हेनरी. तो हा हेनरी आहे, हेनरीची शॅडो जी की आहे ती एक्झॅक्टली फेल टू हिज राईट. मला सांगा रे कुठे असेल, आता जेम्सचं फेस कुठे असेल, आता बघा काय म्हणले, शॅडो ऑफ हेनरी, हेनरीची जी की सावली आहे फेल एक्झॅक्टली टू हिज राईट, त्याच्या राईटला पडते. त्याच्या राईटला जर का पडत असेल टू डायरेक्शन ऑफ जेम्स, तर जेम्सची डिरेक्शन कोणती असेल. मग समजा आपण एक काम करूया, हा जो काही हेनरी होता, या हेनरीचं समजा इकडे तोंड आहे, राईट. हेनरीचं समजा इकडे तोंड आहे, जेम्सचं तोंड कुठे असेल, जेम्सचं तोंड इकडे असेल, आणि जेम्सच्या बरोबर ती कुठे पडते, जेम्सच्या बरोबर ती राईटला हे पडते सावली, त्यामुळे त्याचा चेहरा कुठे असेल बरं का. सो जेम्स हेनरी स्टँडिंग फेसिंग इच अदर 8 AM. शॅडो ऑफ द हेनरी, शॅडो ऑफ हेनरी एक्झॅक्टली टू हिज राईट टू विच डिरेक्शन जेम्स फेसिंग. सो जेम्सची फेसिंग कोणती असेल, काय उत्तर याचं आता, काय असेल रे, साऊथ, नॉर्थ. हा, नॉर्थ. आता मला एक बात सांगा, हेनरीचा चेहरा विचारला आहे तुम्हाला, बरोबर का नाही, जेम्सचा चेहरा विचारला ना. टू विच डिरेक्शन वॉज जेम्स फेसिंग, नॉर्थ कसं आलं रे, हे बघा, हेनरीच्या राईटला पडतंय ना, मग हेनरी साऊथला असेल ना त्याचं फेसिंग. हां, एक मिनिट, इथं कोण आहे, इथं कोण आहे, या ठिकाणी शॅडो ऑफ हेनरी, हा हेनरी, हा इथे हेनरीची सावली पडते इकडं, ठीक. तो सकाळी 8चा टाईम हेनरीची सावली इकडे पडते. सो शॅडो ऑफ हेनरी फेल एक्झॅक्टली टू हिज राईट, एक्झॅक्टली टू हिज राईट. तर कोणाच्या बरं काय, एक्झॅक्टली टू हिज राईट म्हणजे काय, कोणाबद्दल बोलत आहेत, हा जर का समजा हेनरीबद्दलच बोलत आहेत ते, हेनरीबद्दल जर का बोलतायत समजा ते, तर मग त्याच्या राईटला जर सावली पडत असेल तर त्याचा चेहरा कुठं असेल, त्याचा चेहरा असेल इकडं, बरोबर. तर त्याचा चेहरा जो की ना इकडच्या डायरेक्शनला असेल, आणि बरोबर आहे, मग आता जो काही जेम्स असेल तर जेम्सचा चेहरा इकडे असेल, नॉर्थकडे. ओके, तर ही वाक्यरचना जर इंग्रजीमध्ये नाही समजली तर मराठीमध्ये आहे, मराठीमध्ये नाही आपल्याला कवर होऊन जाईल ती, ठीक आहे. तर मग आता हे झालं, पुढे आता हा वाला, प्रिन्स वॉज स्टँडिंग फेसिंग टू पोल. प्रिन्स पोलकडे बघते ॲट किती 1:48 PM. म्हणजे काय बरं का रे, पावणे 2चा टाईम आहे. पावणे 2चा जर का टाईम असेल तर मला सांगा सावली कुठे पडते बरं रे. पावणे 2चा टाईम जर का असेल तर सावली कुठे पडणार, सूर्य इकडे असणार, असं कन्सिडर करू की सूर्य इकडेच असणार, बरोबर. दुपारी 12चा टाईम असेल तर सावली कुठेही पडणार नाही, ना इकडे ना तिकडे. ओके, हां, तर बस एवढी इथपर्यंत कंडिशन आली. पुढे शॅडो ऑफ अ पोल, पोलचा जो शॅडो आहे फेल टुवर्ड हिज राईट. तर पोलचा जो शॅडो आहे तो हिज राईट म्हणजे आता पोलच्या राईट साईडला बघू. पुढे काय, टू विच डिरेक्शन वॉज प्रिन्स फेसिंग. प्रिन्सचं फेस कोणत्या डिरेक्शनमध्ये, आता मला माहिती आहे की यार पोल या ठिकाणी असणार आहे, सो दिस इज द पोल. ओके, हां, तर प्रिन्स वॉज स्टँडिंग फेसिंग द पोल. ओके, टाईम पण सांगून दिलेला आहे. शॅडो जी काही आहे ती शॅडो कुठे पडणार आहे, ती शॅडो त्याची इकडे पडणार आहे, राईट, शॅडो इकडे पडणार आहे. आता पोलची शॅडो पडली. टू विच डिरेक्शन वॉज प्रिन्स फेसिंग, प्रिन्सची फेसिंग कुठे सांगा रे. साऊथ. आता बघा, ही सावली इकडे पडते, राईट, सावली इकडे पडते, आणि पोल फेल टुवर्ड हिज राईट म्हणले ना, म्हणजे आता तो कुठे असेल, तो त्याचं जे की असेल हे इथं हां, हा जो आहे ना हा प्रिन्स असा उभा असेल,
असा बघत असेल, बरोबर का, प्रिन्स असा उभा असेल. सो देअर फोर आता मला सांगा डिरेक्शन ऑफ प्रिन्स फेसिंग, बरोबर ना रे असं जर, बरोबर ना. हे बघा अशा पद्धतीने ती असेल, कारण की सावली पडते इकडं आणि प्रिन्सच्या बरोबर ती राईटला पडते, तर प्रिन्सच्या राईटला पडत असेल त्याचा फेस कुठे असणार आहे, नॉर्थकडं. हो हो बरोबर. मग अशा पद्धतीने ते उदाहरण असेल. तर असे बेसिक उदाहरण तर दर परीक्षेला पडतातच ते. झाले हे 3. हे शॅडोचे तुम्हाला समजायला पाहिजे. एकच बात लक्षात ठेवायची काय, की जो कोणी असेल ना त्याला ओरिजिनवरती ठेवायचा, बस त्याच्यानुसार कंडिशन मांडायची, झालं. हा झाला आपला एक प्रकार जो की त्या दिवशी आपण समजला होता. दुसरा काय असतो बरं का, आता दुसरा आपण बघितला होता, सरळ सरळ जायचं. दुसरा कोणता होता, पायथागोरसचा वापर करायचा आणि त्याच्यानुसार डिस्टन्स काढायचं. हा वाला प्रकार आपण त्या दिवशी शिकलो होतो. आता लास्टवाला प्रकार काय असतो याच्यामधला, लास्टवाला प्रकार कोणता असतो, जो सोप्या लेवलचा. सोप्या लेवलमध्ये 3 प्रकार आहेत. हे आता लास्टवाला प्रकार असतो अँगलवाला. तो अँगलवाला काय बरं का, अँगलवाला सिम्पलच आहे. काय बरं, सगळ्यात महत्त्वाची बात, आपल्याला क्लॉकवाईज डिरेक्शन ही असते हे माहिती आहे, अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन ही असते हे पण आपल्याला माहिती आहे. आपल्याला जर समजा आपण असं जात असणार तर लेफ्ट जे काही आहे ते लेफ्ट इकडे असते हे आपल्याला माहिती आहे, राईट जे काही आहे ते राईट इकडे आहे एवढं आपल्याला माहिती आहे. या 4 कंडिशन माहिती आहेत. ओके. दुसरी महत्त्वाची बात, जर समजा इथून मला 45 कोणी म्हणत असेल तर 45 म्हटल्यावरती मी इथे येतो आहे, ज्याला आपण काय म्हणतो नॉर्थ ईस्ट म्हणत असतो. जर मला कोणी इथून 45 म्हणत असेल तर मी इथे येतो, याचा अर्थ मी नॉर्थ वेस्टला आहे. जर मी समजा इथून इकडे येत असेल तर मी कुठे आहे बरं का, तर मी साऊथ वेस्टला आहे. आणि इथं जर का असेल तर मी साऊथ ईस्टला आहे, बरोबर. आणि हे अँगल किती असायला पाहिजे, 45 असायला पाहिजे. तर बरोबर 45 अँगलवरती जर का समजा मी कुठे इकडे जात असेल ना तर मी नॉर्थ ईस्टला जाते, असं त्याचा मिनिंग होत असतो. जर मला कोणी असं म्हणत असेल की ईस्टला मी जात होतो, त्याच्यानंतर मी क्लॉकवाईज डिरेक्शनमध्ये वळालो 270 अँगलने, तो मी ईस्टला जात होतो, आता किती वळालो मी 270, म्हणजे 90 हे 180 270, म्हणजे मी या डिरेक्शनमध्ये वळालो असा, राईट का, जागेवरती टर्न घेतला आणि या डिरेक्शनमध्ये असं जायला लागलो. अशा पद्धतीने मला ते म्हणतील, ठीक आहे, राईट. किंवा तुम्ही मला काय म्हणतील बरं का, की अँटी क्लॉकवाईज जे ना मी 45 वळालो 45 डिरेक्शनमध्ये आणि मी सरळ जे की ना अशा पद्धतीने चालत गेलो, ते तुम्हाला असे क्वेश्चन ते विचारतील, ठीक आहे. तो एक हा पॅटर्न जो की आहे, हा पॅटर्न कशाचा, अँगलचा पॅटर्न आहे. जसं की बघू आपण आता, बघा, अ मॅन फेसिंग वेस्ट. आता बघा, एक मॅन जो की ना तो वेस्टकडे काय वेस्टकडे बघत आहे, तो वेस्टकडे जर का बघत असेल समजा इथं आहे तो आणि वेस्टकडे फेसिंग वेस्ट, इकडे फेस आहे त्याचा. कधी पण आता लक्षात घ्यायचं, याच्या पुढे जेव्हा तुम्ही सॉल्व करणार ना, फेसिंग कधी पण डॉटेने दाखवा, फेसिंग डॉटेने दाखवा. आणि चालणं जे की ना चालणं कशाने दाखवा, चालणं ब्रॉड लाईन असं गर्द लाईनने दाखवा. आता बघा मग काय, हे जे की आहे समजा तो इकडे त्याचं तोंड आहे, फेसिंग वेस्ट. पुढे काय, ही टर्न 45 डिग्री इन क्लॉकवाईज डिरेक्शन. आता बघा, एक टर्न घेतला त्यानं 45 डिग्री इन क्लॉकवाईज डिरेक्शन, तर मग इकडे त्याचा चेहरा होता क्लॉकवाईज डिरेक्शनमध्ये. जर का 45 घेतला तर तो इकडे येईल रे, असा डार्क लाईन आहे. आपण काय करू, डॉटेने दाखवू, त्याचा फेस अजून चालत नाही गेला तो, ठीक. तर हे काय असणार आहे, हा इकडे आला तो आता, ओके. 45 अँड टेक अनादर 180 डिग्री इन सेम डिरेक्शन. अजून ते काय केलं बरं का, 180 डिग्री इन सेम डिरेक्शन म्हणजे वाट, तो अँटी क्लॉकवाईज घ्या का क्लॉकवाईज घ्या, 180 म्हटल्यावरती कुठे येईल रे, त्याच्या ॲपोजिट. त्याने ॲपोजिटला टर्न घेतला, अजून तो चालत गेलेला नाही, तो फक्त टर्नच घेतो आहे, ठीक आहे, अजून चाललेला नाही. तो 180ला टर्न घेतला, 180 म्हटलं सरळ स्ट्रेट लाईन मागं. पुढे काय, नंतर 270 डिग्री इन द अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन. 270 डिग्री इन अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन म्हणतात, तर इथून अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन म्हणजे मागं जाईल ना, इथून मागं जाईल मी. 270 म्हटल्यावरती कुठे रे, हे क्लॉकवाईज, हे झालं 180 नंतर किती असेल बरं, हे 180 झालं, हे 45 म्हणजे नक्की इथं असेल तो, बरोबर का, बघा रे, इथं येईल तो, राईट, इथं. तर 280 अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन म्हणजे तो इथं असेल कुठेतरी. फाइंड द डिरेक्शन ऑफ फेसिंग नाऊ. सांगा बरं काय, गणेश दरवाजा बंद कर बेटा. साऊथ वेस्ट असेल ना फेसिंग. हे बघा बरं, हा हे किती, हे 180, हां हे 180 आपल्या किती 270 सांगितलं आहे ना, तर इथून अँटी क्लॉकवाईज गेलो, हे इथं, राईट. आणि हे किती होतं, इथून हे इथं 45 होतं, राईट. 45 आणि हे किती झालं, हे 90, म्हणजे मला इथं येईल मी ॲक्च्युली. तर कुठे असेल, आपण इकडे, याला बी ब्रॉड लाईनने दाखवावं लागेल,
राईट. तर मग आपण कुठे असणार आहे, आपण जे काही आहेत आपण असणार साऊथ वेस्टला, राईट. तो साऊथ वेस्टला आपण असणार आहे. मग देअरफॉर विच डिरेक्शन ही फेसिंग, तर कोणत्या डिरेक्शनमध्ये त्याचं तोंड आहे, तर त्याचं तोंड जे काही आहे साऊथ वेस्टमध्ये आहे, साऊथ वेस्टमध्ये तोंड आहे. आता एक बात लक्षात घ्या, इथं आपण कोणत्याही डिरेक्शनमध्ये एक पाऊलसुद्धा कुठे चाललेलो नाही आहे, एक पाऊल पण आपण चाललेलो नाही. फक्त आपण काय करत आहोत, आपण फक्त तोंड जे की ना आपलं तोंड इकडे तिकडे फाकवत आहोत. आलं का, तोंड इकडे तिकडे फाकवत आहोत. हा पॉईंट इथं गडबड काय होऊन जात असते, गडबड अशी होऊन जात असते की ना, गडबड काय होत असते, आपल्याला कळत नाही नेमकं की कोणत्या डिरेक्शनमध्ये. ठीक आहे, तर तो पॉईंट क्लिअर करून घ्या. पुढे जाऊ. आता बघा, सो राज फेस नॉर्थ अँड टेक टर्न 180. ठीक आहे, तो काय म्हटलं 135. तो राज काय ना, राजचा चेहरा नॉर्थकडे. ठीक आहे, नॉर्थकडे अशा पद्धतीने. पुढे काय म्हणतायत, तो जर का फेसिंगचं बात केली असेल तर डॉटेने दाखवा, सोपं जाईल. पुढे नंतर टेक लेफ्ट टर्न, तो लेफ्ट टर्न घेतोय 135ला. 135ला लेफ्ट टर्न जर का समजा घेतोय, याचा अर्थ कुठे भरतो रे, तो 135ला लेफ्ट टर्न घेतोय तर इकडच्या बाजूला जाईल. हे झालं 90, राईट. 90 झालं आणि 45 अशा बाजूला तो जे ना, अशा बाजूला काय करेल, इकडे बघतोय ना लेफ्ट टर्न घेईल, म्हणजे इकडे आता त्याचा चेहरा इकडे येऊन जाईल. एवढी बात माझ्या लक्षात आली. ठीक, पुढे जाऊ. अँड अगेन टेक, पुढे काय, अँड अगेन टेक राईट टर्न ॲट 225 डिग्री. रामकृष्णारी बघा, सो 225ला पुन्हा टर्न घ्यायचं म्हणतात. आता इकडे आहे ना, राईटला जर का टर्न घेतला तर कुठे येईल, इकडे रे, सांगा बरं. आता 225 कुठे येईल, इथे येईल 180 ईस्टला, राईट, इथपर्यंत. तो अशा पद्धतीने त्याचा चेहरा आता इकडे आहे, पण तो काहीच चालत गेलेला नाही आहे. त्याला मला आता डॉटेने दाखवायचं असेल, राईट, तो डॉटेने दाखवा. पुढे अँड मूव 5 किलोमीटर. आता 5 किलोमीटर मूवची बात केलेली ना, तर आपण आता याला डार्क दाखवून देऊया म्हणा. ठीक, तो हे 5 किलोमीटर झालं. पुढे जाऊ. अगेन टेक लेफ्ट टर्न, आता लेफ्ट टर्न घेतोय अँड मूव 10 किलोमीटर. सो लेफ्ट टर्न घेतोय म्हणजे सरळ असा जातोय 10 किलोमीटर, राईट. तो 10 किलोमीटरवरती गेला. नंतर पुढे काय, अगेन टेक राईट टर्न अँड मूव 15 किलोमीटर. सो इकडे जाणार 15, राईट टर्न घेतल्यावरती 15 किलोमीटर जातोय, हे 15 किलोमीटर, राईट. पुढे काय, अगेन टेक राईट टर्न 15 किलोमीटर अँड मूव. आता पुन्हा अजून राईट टर्न घेतोय. राईट टर्न म्हणजे किती, खाली यावं लागेल मला, खाली यावं लागेल 20पर्यंत. तो 20पर्यंत जर का आलो इथं, कारण की हे 10 आहे ना, तर स्केलनुसार मला इथं 10 दाखवावं लागेल पुन्हा खाली, राईट. तर हे वरचं 10 आणि खालचं 10 दोघं मिळून किती, हे 20 आहे. राईटला त्याने टर्न केला 20 किलोमीटर. फायनली टेक राईट टर्न अँड मूव 27. अजून इथून राईट टर्न घेतोय, राईट टर्न घेतल्यावरती इथं आणि किती जातो, इकडे जातोय 27. तो 27 म्हटल्यावरती कुठेतरी इथे येईल तो, या ठिकाणी. तर आता तुम्हाला प्रश्नाची उत्तरं द्यायची आहेत. बरोबर बनवली का डायग्राम, सांगा. डायग्राम बरोबर बनली. हां, आता आपल्याला उत्तर सांगायचं आहे. आता तुम्ही उत्तर सांगा मला. ठीक आहे, आता उत्तर प्रश्न आपण बघूया. उत्तर मला तुम्ही सांगा. आकृती पुसली जायला नको. चला सांगा बरं का. इन विच डिरेक्शन राज स्टार्टेड टू मूव, कोणत्या डिरेक्शनमध्ये राजने चालायची सुरुवात केलेली, सांगा रे. ईस्टकडे, राईट ना. इथपर्यंत तो वळतच होता, परंतु चालायला ॲक्च्युली सुरुवात डार्क लाईन कुठून सुरुवात झालेली, ईस्टकडून, राईट ना. तर ईस्टकडे त्याने चालायला सुरुवात केलेली. त्याच्या अगोदर तो नुसता वळत होता, बरोबर. पुढे, व्हॉट इज द मिनिमम डिस्टन्स बिटवीन द स्टार्टिंग अँड द फायनल पॉईंट. चला सांगा, स्टार्टिंग आणि फायनल पॉईंटमधलं डिस्टन्स किती. किती आहे सांगा. हे 5 किलोमीटर, हे 10 किलोमीटर, हे 15 किलोमीटर, हे 20 किलोमीटर, राईट. आणि इकडे किती आहे, 27 किलोमीटर. मला सांगा, हे 15 आणि 5 किती झाले, हे इकडचे 20 झाले, हे इकडचं किती असणार, 7 किलोमीटर. हे किती असेल, हे 10 असेल. तुम्हाला हा स्टार्टिंग पॉईंट आणि हा एंड पॉईंट आहे, याचं मधलं अंतर सांगा किती येत रे. येते का, सिम्पल आहे. हा 10 आला आणि इकडचा किती, अंडररूटमध्ये किती, 14 अंडररूटमध्ये 149. तो अंडररूट 149 किलोमीटर जी की ना, किलोमीटरमध्ये डिस्टन्स असेल ते किलोमीटर युनिट देऊ आपण. हे वाला अंतर राहणार आहे. बरोबर आलं का सगळ्यांचं. ते दोन पॉईंट तुम्हाला विचारलं आहे. तुम्हाला लक्षात ठेवायला पाहिजे. तुम्हाला मिनिमम डिस्टन्स विचारलं, याचा अर्थ त्यांनी तुम्हाला डिस्प्लेसमेंट विचारलेलं आहे. आलं लक्षात. पुढे जाऊ. इन विच डिरेक्शन वाज राज फेसिंग आफ्टर थर्ड टर्न, सांगा बरं का.
तिसऱ्या टर्न घेतल्यावरती राजचा चेहरा कोणत्या डिरेक्शनमध्ये? साऊथ. 1 2 3 नॉर्थकडे बघ व्यवस्थित. हे बघा सुरुवातीला नॉर्थकडे फेस होता त्याचा. हे बघा डायग्राम काढला, आता डायग्राम पुसली गेली. जर वाचलं ना व्यवस्थित, राज फेस नॉर्थ म्हणजे सुरुवातीला त्याचा चेहरा नॉर्थकडे होता. त्याने टर्न घेतला इकडे टर्न घेतला 135ला. हा झाला पहिला टर्न बरोबर. त्याने इथून पुन्हा दुसरा टर्न घेतला 225 वर आय थिंक काहीतरी. हा झाला दुसरा टर्न. नंतर त्याने तिसरा टर्नवर म्हणजे इकडे जाईल तो मग त्याचा तिसरा टर्न कुठे गेला? नॉर्थकडे गेला ना. तर त्याचा चेहरा कुठे असणार आहे? नॉर्थकडे राहणार. आलं लक्षात? चेहरा कुठे राहणार आहे? नॉर्थकडे राहणार. तिसऱ्या टर्न नंतर विचारले तर 3 टर्न तर झाले आपले. 3 टर्न नंतर त्याचा चेहरा कुठे जातोय? नॉर्थकडे जातोय. सो इन विच डिरेक्शन राज फेसिंग आफ्टर थर्ड टर्न? तर त्याचा चेहरा जो काही आहे नॉर्थकडे जात आहे. पुढे जो इफ आता हवाला तुम्हाला सोडवायचं. चला सांगा. इफ राज टेक अ राईट टर्न ॲट लास्ट पॉईंट अँड मूव 10 किलोमीटर. ठीक. तो इथून अशा पद्धतीनं काहीतरी गेलेला आहे, इथपर्यंत आलेला आहे. आता काय म्हणताय तुम्हाला? राज टेक राईट टर्न घेतोय राज आणि ॲट लास्ट पॉईंट अँड मूव 10 किलोमीटर. 10 किलोमीटर मूव होतोय. ओके इथपर्यंत येईल तो, कारण की हे अंतर पण किती आहे? 10 किलोमीटरच आहे. राईट. देन फाइंड हाऊ मच फार अँड विच डिरेक्शन राज स्टँड फ्रॉम स्टार्टिंग पॉईंट अँड ऑल्सो फाइंड द फेस ॲट अ लास्ट पॉईंट. चला सांगा रे. 7 किलोमीटर असेल फर्स्ट पोझिशन पासून आणि नॉर्थला. तो ईस्टच्या राईट ना, या ए पॉईंट या एच्या वेस्टमध्ये असेल बरोबर की नाही. या ए पॉईंट जो आहे त्या ए पॉईंटच्या वेस्टमध्ये 7 किलोमीटर. तर आपण काय म्हणणार? 7 किलोमीटर वेस्ट ऑफ स्टार्टिंग पॉईंट. तर स्टार्टिंग पॉईंटपासून 7 किलोमीटर आहे, पण स्टार्टिंग पॉईंटच्या वेस्टला आहे तो. स्टार्टिंग पॉईंटच्या कुठे आहे? वेस्टला आहे. डायग्राम जर बघितली तर वेस्टला दिसायला भेटेल. आणि त्याचा चेहरा कुठे आहे? त्याचा चेहरा जातो आहे, त्याची फेसिंग जी काय आहे ती कुठे आहे? नॉर्थकडे. तो फेसिंग नॉर्थ बट स्टार्टिंग पॉईंटच्या वेस्टला आहे 7 किलोमीटरवरती. अशा पद्धतीने याचं उत्तर राहणार आहे. तर यावरचे कोणते पण अवघड क्वेश्चन घ्या तुम्ही, आता सगळे सॉल्व्ह होऊन जातील तुम्हाला. एकतर सावलीचं जमायला पाहिजे, एकतर अँगलचं जमायला पाहिजे. एकदम सोपे गणित आहेत, जास्त काही अवघड काहीच नाही. ठीक. हे बघा आता जो फेसिंग टुवर्ड द साऊथ. ठीक आहे. साऊथकडे फेस आहे म्हणजे आपण फेस कशा पद्धतीने दाखवतो? डॉटेडने दाखवतो. राईट. ओके. पुढे टेक 45 अँटी क्लॉकवाईज टर्न. सो 45 अँटी क्लॉकवाईज टर्न याचा अर्थ काय बरं का? इकडे कुठेतरी टर्न घेतला अशा पद्धतीचा 45चा. ओके. अँटी क्लॉकवाईज म्हणतायत म्हणजे मला इकडच्या बाजून जावं लागेल. अँटी क्लॉकवाईज म्हटल्यावर इकडे. ओके. पुढे ही टर्न अगेन 180 इन अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन. पुन्हा त्या अँटी क्लॉकवाईज डिरेक्शनमध्ये 180 येतोय म्हणजे नक्कीच इथं कुठेतरी येत असेल. राईट. तो हे फक्त टर्न घेतले जात आहेत. नेक्स्ट काय बरं का? तो किती टर्न झाले त्यासाठी पण असे बाण वगैरे दाखवायचे. हा 1 बाण झाला, हा 2 बाण झाला. नंतर पुढे काय? नाऊ ही टर्न 270 इन क्लॉकवाईज. तर 270 पुन्हा क्लॉकवाईजमध्ये जातोय म्हणजे कुठे येईल बरं तो? हे झालेला आहे आपला क्वेश्चन. हा झाला 180. इथं येईल का? कुठे येईल बघा. हां. तो हे झाले 180. हे 180 आणि हे 90 म्हणजे इथं कुठेतरी येईल साऊथ वेस्टला. सो विच डायरेक्शन? साऊथ वेस्ट आपलं उत्तर राहणार आहे. साऊथ वेस्टकडे त्याचा चेहरा आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला क्वेश्चन विचारतील. नाही तर दुसरं काय म्हणतील? नंबर ऑफ टर्न सांगा, कोणत्या डिरेक्शनमध्ये फेस आहे. बस ज्याला क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज लेफ्ट राईट कळत असेल त्याचं काम झालं. पुढे काय आता? सो मॉरिस फेसिंग नॉर्थकडे फेस आहे. ओके. नॉर्थकडे फेस असेल डॉटेडने दाखवतो. नेक्स्ट काय बरं का? वॉक्स 10 किलोमीटर. 10 किलोमीटर चाला. आता 10 किलोमीटर चालत जातोय बरं का. सो नॉर्थकडे त्याचा फेस आहे, 10 किलोमीटर चालत जातोय. ओके. पुढे ही टर्न 270 डिग्री अँटी क्लॉकवाईज अँड वॉक 15 किलोमीटर. ठीक आहे. सो 270 जे काही आहे तो अँटी क्लॉकवाईज आहे. इकडे जर होता तो समजा, तर 270 अँटी क्लॉकवाईज म्हटल्यावरती हे 180 इथं येईल 270. ठीक. तो त्याने काय केलं बरं का? ही टर्न 270 अँटी क्लॉकवाईज अँड वॉक्स 15 किलोमीटर. तो इकडे 15 किलोमीटर चालत गेला. राईट. तर इकडे 10 किलोमीटर होता, इकडे 15 किलोमीटर चालत गेला. बरोबर गेलं का? थांबा 1 मिनटं. तो 10 किलोमीटर असा गेला इथं. आता इथून त्याने 270चा टर्न घेतला अँटी क्लॉकवाईज म्हणजे तिथं आला आणि इथून त्याने 15 किलोमीटर चाल घेतली. बरोबर. असा गेला 15 किलोमीटर. इथे कुठेतरी असेल. नाऊ ही अगेन टर्न 45 क्लॉकवाईज. या पॉईंटला असेल तो कुठेतरी. तर इथून त्याने काय केलं? 45चा जो ना क्लॉकवाईज टर्न घेतला समजा. तो इकडे त्याचा चेहरा आहे. चेहरा इकडे 45चा जर का त्याने टर्न घेतला समजा, इथून त्याचा इकडे चेहरा आहे. 45चा जर का त्याने टर्न घेतला तर कुठे येणार? तो इकडच्या डिरेक्शनमध्ये बघ.
इकडच्या डिरेक्शनमध्ये, बरोबर. ही टर्न 45 क्लॉकवाईज आणि 25 किलोमीटर चालला म्हणे, इकडे 25 किलोमीटर चालला. ठीक. तर विच डिरेक्शन ही फेसिंग नाव, बरोबर. बरोबर आहे का सगळं? चुकलं काहीतरी? हां ठीक आहे, बरोबर आहे का सांगा रे. हे बघा पहिले गेला इकडं, 10 किलोमीटरच्या हे बघा हा मग तिथून करायला लागतील ना आता. मॉरिस फेसिंग नॉर्थला फेसिंग होता अँड वॉक 10 किलोमीटर. तर 10 किलोमीटर गेला चालत, बरोबर, इथपर्यंत आला. हां तो इथं थांबला. आता ही टर्न 270 अँटी क्लॉकवाईज. 270 अँटी क्लॉकवाईज म्हणजे काय, हे झाले 180. ओके, हे झाले 180 आणि हे झाले 270. मग 270 म्हणजे स्ट्रेट असेल ना, असा. तो 270 म्हणजे स्ट्रेट असा जाईल तो. मग 270 समजा तो या डिरेक्शनमध्ये जातो आहे. मग या डिरेक्शनमध्ये जातो आहे किती, 15. मला कुडायला पाहिजे 15 म्हटल्यावरती कुठे येईल तो, 15 म्हटल्यावरती इथं कुठेतरी. हे 15 किलोमीटर असा जाईल. नंतर ही टर्न 45 पुन्हा 15 इथपर्यंत गेला, पुन्हा 45चा टर्न घेतो आहे कोणत्या डिरेक्शनमध्ये, क्लॉकवाईज. तो इथं आहे तो 45चा जर का क्लॉकवाईज टर्न घेत असेल तर तो इथे इकडे या डिरेक्शनमध्ये, बरोबर. 45चा टर्न घेतो आहे इकडे. हां इकडे गेला, बरं. इकडे गेला 25 किलोमीटर चालत. मग 25 किलोमीटर चालत गेला असेल तर याचं उत्तर काय असणार आहे, याचं उत्तर असणार आहे साऊथ ईस्ट, बरोबर. साऊथ ईस्ट असणार आहे. तर हळूहळू कंडिशन जर का आपण समजून घेतलं, आता उदाहरण आपलं सॉल्व्ह होऊन जाणार आहे. राईट. आता एकदा बी उदाहरण तुम्ही बघून घेतलं ना, आता झालं ना तुमच्या नजरेमध्ये, याच्यावरती क्वेश्चन कसा बी आला तरी सॉल्व्ह होतो तो, चुकणी होता. आता मॅरी वॉकिंग टुवर्ड द साऊथ वेस्टकडे वॉक करते आता, म्हणजे म्हटल्यावरती समजा इथून सुरुवात झाली इकडे किती 15 मैल, हे 15 युनिट. पुढे टर्न राईटकडे टर्न घेते. आता राईटकडे टर्न घेतल्यावरती इकडच्या बाजूला कुठतरी टर्न राईट अँड वॉक किती 10 मैल. आता लक्षात घ्या हां, असं चाललं आहे आणि राईटला टर्न घेते. तर लक्षात घ्यायचं, जेव्हा आपण राईटला टर्न घेते याचा अर्थ 90 अंशामध्ये टर्न घेत असतो. मग 90 अंशामध्ये म्हणजे इथं येईल ती अशा पद्धतीने, हे 90 अंशाचं तो बरोबर 90लाच टर्न घ्यायचा. 90ला टर्न घ्यायचा, आता टॉपला वरती जायचं नाही. ठीक, गेलो बरं इकडे. पुढे काय, सो टर्न कुठे, टर्न अँड वॉक 10 मैल. तो इथं 10 मैल त्याने अंतर कापलं. पुढे काय, शी टर्न 90 डिग्री इन क्लॉकवाईज डिरेक्शन. आता 90 डिग्री पुन्हा क्लॉकवाईज इथं आहे. तर क्लॉकवाईजमध्ये जर का समजा 90 जर का हे करत असेल तर इथून दिसायला भेटेल मला काय, फेसिंग तर आहे इकडं, फेसिंग समोर आहे. बघा डायग्राम व्यवस्थित काढतो इथं. हां फेसिंग इकडच्या बाजूला आहे, इकडच्या बाजूला फेसिंग आहे. आणि आता मला टर्नकडे क्लॉकवाईजमध्ये टर्न घ्यायचा आहे. तो समजा क्लॉकवाईजमध्ये जर 90चा टर्न घ्यायचा असेल ते झाले 45 आणि याचा बरोबर इकडच्या बाजूला. ओके इकडे. हां सो क्लॉकवाईज 90चा टर्न केला आणि 10 मैल चालत, तो इथं 10 मैल येईल. हे आहे 15, हे आहे 10, हे आहे वरचं आहे 10. नाऊ शी अगेन टर्न लेफ्ट, आणि पुन्हा लेफ्टला टर्न घेणार आहे. तो लेफ्टला टर्न घेणार आहे आणि किती जाणार आहे, 30 मैल जाणार आहे. तो 30 मैल जाणार, 30 मैल. ठीक, तो 30 मैल. आता मला सांगा त्याची डिरेक्शन कोणती डिरेक्शन कोणती असणार आहे. ते डिरेक्शन जर तुम्ही बघायला गेला तर डिरेक्शन कोणती असणार आहे बघून घ्या वाटल्यास तर. आता या कंडिशनला इथं जी डिरेक्शन दिसायला भेटते ती कोणती आपली, ती आहे नॉर्थ वेस्ट. इकडे जर बघायला गेलो ती पण कोणती असणार आहे, नॉर्थ वेस्ट. तर उत्तर काय असणार आहे आपलं, नॉर्थ वेस्ट. आलं लक्षात. ठीक, अशा पद्धतीने हे गणित असतील. मारिया वॉक 30 मीटर टुवर्ड द नॉर्थ. 30 मीटर टुवर्ड द नॉर्थ. शी टर्न राईट अँड वॉक 40 मीटर राईट. तर बघा बरं काय, मारिया वॉक 30 मीटर टुवर्ड द नॉर्थ. नॉर्थ कुठे बरं, हे नॉर्थ आहे, हे साऊथ आहे, हे ईस्ट आहे, हे वेस्ट आहे. राईट. आता नॉर्थकडे जे की आहे ना, नॉर्थकडे जाते 30 मीटर, हे नॉर्थकडे इथे. ठीक आहे, नॉर्थ. शी टर्न राईटकडे टर्न घेते. तो राईटकडे टर्न घेणं म्हणजे इकडे जाणं. सो राईटकडे टर्न घेतला आणि 40 मीटर. तर इकडे झालं 30 मीटर, इकडे झालं 40 मीटर. पुढे काय बरं, शी टर्न राईट, पुन्हा राईटला टर्न घेते आणि 45 मीटर चालत जाते. ठीक आहे, तो 45 मीटर चालत जाणार. आता हे 30 होतं, 45 म्हणजे इथे कुठेतरी जास्त 15 दिसायला भेटेल. पुढे किती 25 म्हटलं काय, 45. हां, शी टर्न लेफ्ट. आता लेफ्टला टर्न घेते आणि किती 25 चालते. तो 25 इथं कुठेतरी 25 येईल. राईट. फायनली शी टर्न लेफ्ट अँड वॉक 15 मीटर. तो हे झालेलं आहे वाटतं आपलं, हे 15 मीटर. राईट की नाही, 15 म्हणजेच बरोबर इथं कुठेतरी येईल आपण. आणि म्हणतायत की आता सांगा स्टार्टिंग पोझिशनपासून किती लांब आहे. सिम्पल आहे, किती बरं का, हे 40 आणि हे 15 किती लांब आहे, 65. याचं उत्तर किती असणार, 65. हे झालं. आता फक्त नंबर बदलले होते, बरोबर की ना, नंबर बदलले होते. तर तुम्हाला ते सगळे डायग्राम व्यवस्थित बनवता यायला पाहिजे. आणि कोणत्या डिरेक्शनमध्ये, तर स्टार्टिंग पॉईंटच्या ईस्टमध्ये 65 किलोमीटर अंतरावरती आता आहे. राईट की नाही. तर अशा पद्धतीने हा क्वेश्चन आपला झालेला आहे अगोदर.
अ बॉय वॉक 12 किलोमीटर टुवर्ड द ईस्ट. तो 12 किलोमीटर वॉक करत जाते. गर्द लाईनने दाखवणार. ही टर्न 90 क्लॉकवाईज. तो आता क्लॉकवाईज जर का समजा जात असेल तर कुठे टर्न करेल रे? इकडच्या बाजूला. लक्षात घ्या, क्लॉकवाईज म्हटल्यावरती असं. तो इकडे टर्न घेईल कितीचा? 90चा टर्न घेतला. अँड वॉक 20 किलोमीटर. आणि 20 किलोमीटर चालत जातोय तो, हे 20 आला. पुढे काय? देन टर्न राईट. पुन्हा राईटला टर्न घेतोय, 33 किलोमीटर जातोय. तो राईटला टर्न घेतला म्हणजे इकडे जाईल तो. आणि किती? 33 किलोमीटर. तो हे 33 किलोमीटर. पुढे काय? हाऊ फार ही फ्रॉम स्टार्टिंग पॉईंट. चला सांगा रे, स्टार्टिंग पॉईंटपासून किती लांब आहे? क्लिअर झालं तुम्हाला? आता तुम्हाला क्लिअर झालं. डायरेक्शनचे उदाहरण तुम्हाला क्लिअर झाले. आता फक्त शांतता जरुरी आहे. त्याच्यानुसार तुम्हाला सगळे गणितं सुटतील, कशी बी असू द्या ते. सांगा किती उत्तर येते का? हे 12 आहे. हे इकडे किती आहे? 20 आहे. इकडे 12 मायनस जर का केले आपण तर इथे किती उरणार आहे रे? 33मधून 12 गेले. तो 33मधून जर 12 गेले तर 1 आणि हे 2, बरोबर 21. हे 21 आहे. हे 12 आहे आणि इकडचं किती असेल? 21 असेल. मग हे 21 आहे, हे 20 आहे. मग मला सांगा तुम्ही, 21 20 तर हे किती असेल? 29 उत्तर. 29 आहे, राईट. तो 29 जे काही आपलं उत्तर राहणार आहे. पुढे जाऊ. अ कार ट्रॅव्हल 25 किलोमीटर टुवर्ड द साऊथ कुठे? ओके, इकडे साऊथ 25 किलोमीटर. हे 25. इथून कार निघाली समजा ए पॉईंटकडून, 25 किलोमीटर गेली खाली. अँड नंतर पुढे काय? फ्रॉम गॅरेज ही टर्न लेफ्ट. आता लेफ्टला जर का टर्न घेत असेल तर साऊथला जाताना लेफ्टला टर्न घेणं म्हणजे कुठे? इकडे जाणं. ठीक. तो लेफ्ट अँड ट्रॅव्हल 30 किलोमीटर. तो इकडे जाणार, 30 किलोमीटर ट्रॅव्हल केला. पुढे टेक राईट टर्न जर घेतला तर राईट टर्न घेतल्यावरती कुठे? खाली जाईल. आणि 15 किलोमीटर. ठीक, हे 15, राईट. पुढे हाऊ फार कार गॅरेज इन विच डिरेक्शन. चला सांगा, हाऊ फार इज अ कार फ्रॉम गॅरेज. गॅरेजपासूनचं अंतर सांगा आणि कोणत्या डिरेक्शनमध्ये तेही सांगा. तुम्हाला डिरेक्शन कळाली का? बघा, बरोबर केलं का रे? बघा, कार ट्रॅव्हल 25 किलोमीटर टुवर्ड द साऊथ. ओके, फ्रॉम गॅरेज अँड टेक लेफ्ट टर्न 30 किलोमीटर. लेफ्ट टर्न घेतला, इकडे आला, राईट. 30 किलोमीटर. टर्न राईट टर्न घेतला आणि 15 किलोमीटर. हाऊ फार. चला सांगा, मला उत्तर सांगा. गॅरेजपासून किती लांब वरती आणि कोणत्या डिरेक्शनमध्ये? हे वाला आहे आपले मिनिमम डिस्टन्स. तर गॅरेजपासून कोणत्या डिरेक्शनमध्ये? हे तर माहिती आहे आपल्याला. कोणत्या बरं का? साऊथ ईस्टमध्ये आहे गड्या. साऊथ ईस्ट कुठे आहे? साऊथ ईस्ट इथं पण आहे आणि साऊथ ईस्ट इथं पण आहे. मग साऊथ ईस्ट डिरेक्शनमध्ये आहे, बरोबर आहे. आता अंतर किती आहे? अंतर तुम्हाला काढायचं. मला उत्तर सांगा तुम्ही, अंतर किती? आता हायपोटेनस कॅन बी कॅल्क्युलेट बाय युजिंग दी व्हॉट? बेस अँड हाईट. तुमच्याकडे बेस आणि हाईट असली का तुम्ही हायपोटेनस काढणार. उत्तर सांगा. हे बघा, मला सांगा, ही झाली आपली हाईट. बेस कोणता आहे? बेस झाला हा. तो बेस किती बरं रे? बेस किती आहे? इकडे आपण किती चालत गेलो होतो? 25 का? तो हे 25 आहे. आणि नंतर हाईट किती आहे? हे किती आहे? हे अंतर 30 आहे ना? हे 30 आहे. हे 30 आहे, हे 25 आहे आणि हे 15 आहे. मग किती झालं? 40 झालं. तर सांगा बरं, हायपोटेनस किती असेल? जर उंची 40 आहे, बेस 30 आहे, तर हायपोटेनस किती आहे रे? 50. तर याचं उत्तर काय असणार आहे? 50 साऊथ ईस्ट. 50 साऊथ ईस्ट जे काही आपलं उत्तर राहणार आहे. तो लक्षात द्यायचं. तुम्हाला कोणतं पण अंतर कुठले विचार घ्या, तुम्हाला हायपोटेनस बनवण्यासाठी काय लागते? हाईट आणि बेस लागत असतो. हाईट आणि बेस काढा आणि बस हायपोटेनसचा हे करून जे काही आहे फॉर्म्युला वापरून तुम्ही काढू शकता ते. मार्टिन वॉक 13 मीटर टुवर्ड द साऊथ. तो साऊथकडे जातोय. ठीक, किती? 13 मीटर. पुढे नंतर पुढे काय? फ्रॉम जिम ही वॉक लेफ्टकडे टर्न घेतोय. तर हे जिकडचं आहे राईट, इकडचं आहे लेफ्टकडे टर्न घेतला आहे. 10 मीटर जातोय. 10 मीटर. ही टूक अ लेफ्ट टर्न. पुन्हा काय झालं बरं काय? हे लेफ्ट टर्न घेतला. तो लेफ्ट टर्न जर का घेतला तिकडे जाईल. अँड वॉक 5 मीटर. ठीक आहे, इथं 5 मीटर जातोय. पुढे देन टर्न राईटला टर्न घेतोय. ठीक, तो राईटला टर्न घेतला आणि 5 मीटर गेला. हाऊ फार शी जिमपासून किती लांब वरती कोणत्या डिरेक्शनमध्ये? सांगा रे. हे 5 मीटर.
चला सांगा मला जिमपासून किती लांब आहे आणि कोणत्या याच्यावरती परफेक्ट उत्तर काढा तुम्ही. कुठे बरं का तो, हे बघा मी डायग्राम व्यवस्थित काढून दाखवतो. हे इथे हे 13 मीटर, ठीक. नंतर इकडे गेला हे 10 मीटर. नंतर टर्न लेफ्ट, इकडे टर्न लेफ्ट 5 मीटर. नंतर पुढं टर्न लेफ्ट 5 मीटर. इथं येतो. तो मला माझं उत्तर सांगा तुम्ही आता, तो कुठे आहे आणि कोणत्या डिरेक्शनमध्ये. सांगा बरं रे, हे असे प्रश्न जमायलाच पाहिजे. हे वाला अंतर काढायचं आहे मला, आणि हे अंतर मला जर काढायचं असेल तर मला काय काय लागणार आहे. मला लागणारी हाईट आणि मला लागणारी बेस, राईट. मग आता बेस किती असेल बरं. बेस जर बघायला गेलो, एक तर पक्की बात आहे ना, हे काय आहे, हे काय जिम आहे ना. जिमच्या कोणत्याही डिरेक्शनमध्ये साऊथ ईस्टमध्ये असेल. साऊथ ईस्ट इथं पण आहे, साऊथ ईस्ट इथं पण आहे. मग आता हे किती आहे, हे अंतर आहे 5, हे आहे 10, म्हणजे झाले आडवं किती झालं 15. आडवं किती झालं 15. उभं किती असेल बरं रे. हे जर का समजा 5 आहे आणि इकडे किती असेल 8 आहे का. 8 5 13. हां, हे 8. मग अंडररूटमध्ये 15चा स्क्वेअर अधिक 8चा स्क्वेअर करून किती येतोय 17 का. 17 उत्तर. अशा पद्धतीने मग कुठेही असू द्या, कोणत्या पण डिरेक्शनमध्ये, कोणतेही नॉर्थ ईस्ट साऊथ वेस्ट, तुम्हाला बेसिक सगळं माहिती आहे. सर्वे पण तुम्ही केलं आहे, तर याच्यावरचा कोणता बी क्वेश्चन सुटून जातो एवढी गॅरंटी आपल्याला. हे सावलीचं केलं आपण कवर, हे सावलीचं केलं आपण कवर. आता बघा या टेड ड्राईव्ह 10 मैल टुवार्ड द नॉर्थ. ओके, ऑफिस फ्रॉम हिज ऑफिस, या ऑफिसपासून. हां, ही टर्न 270 क्लॉकवाईज. आता 270, आता त्याने अंतर कापलेलं आहे बरं का 10 मीटर, म्हणजे इथं 10 मैल इथं आला कुठेतरी. आता टर्न घेतो आहे किती, 270चा टर्न घेतो आहे क्लॉकवाईज डिरेक्शनमध्ये. तर मला सांगा 270चा टर्न घेणं म्हणजे कुठे येणं येईल बरं का. तो इकडे कुठेतरी येईल, इकडे कुठेतरी येईल. आणि नंतर पुढे काय 20 मैल चालेल, म्हणजे हे अंतर आहे 20 मैल. इथं डार्क लाईनने असं दाखवून देऊ आपण. आता त्याचा चेहरा इकडे येतो आहे. नाऊ ही टर्न 270 इन अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन. आता अँटी क्लॉकवाईज डिरेक्शनमध्ये 270 हे करतो आहे, म्हणजे तो कुठे जाईल बरं. हे झाले 90 180, म्हणजे तो इकडे येईल बरं, बरोबर. आणि किती 37 मैल चालला आहे, तो इकडे 37 मैल चालला आहे. पुढे फायनली ही रीच हिज हाऊस आफ्टर ड्रायव्हिंग 20 मैल फ्रॉम हिज राईट. आता 37 इकडे गेला, याच्या राईटला वळणार, आणि राईटला वळून किती जाईल बरं का, तो जाईल 20 मैलला. तर हाऊ फार इज टेड्स हाऊस फ्रॉम ऑफिस अँड इच विच डायरेक्शन. सांगा रे, हे 20पर्यंत येत आहे. हाऊस फ्रॉम हिज ऑफिस, ठीक. तर हे ऑफिस कुठे होतं, हे ऑफिस आहे, हे ऑफिस आहे. चुकवलं का रे मी काही. हां, चुकवलं काहीतरी, मोकार चुकवलं मी. तर बघा सगळ्यात अगोदर नॉर्थकडे जातो आहे इथं, राईट. किती 10. आता इथून मी टर्न घेणार, ही टर्न 270, तो इकडे येणार आणि किती 20 मैल जाणार. आता मी इथं आलो आहे. आता इथून ही टर्न 270, तो 270 घेणं म्हणजे कुठून, आणि 270 पण कुठे अँटी क्लॉकवाईज म्हणजे इथं कुठं, म्हणजे असं जाणार, बरोबर. तो 270 असं जाणार, बरोबर आहे का रे. हां, इकडे जाणार अँटी क्लॉकवाईज. आणि ड्राईव्ह 37 मैल 37 मैल, इकडे 37 मैल जाणार आहे, इथं 37 आहे. नंतर पुढे फायनली रिचेस हाऊस आफ्टर 20 मैल हिज राईट, इकडे 20 मैल जाणार, इकडे 20 मैल जाणार, ठीक. मग आता हाऊ फार टेड्स हाऊस, मग इथं आहे ना त्याचं घर, मग हे पण 20च आहे, हे पण 20च आहे. म्हणजे आता लक्षात येईल गड्या की हे ऑफिस होतं आणि ऑफिसच्या कुठे बरं का, ते ऑफिसच्या नॉर्थला येते. आणि किती अंतर हे नॉर्थला सांगा. चुकलं का काही, उत्तर कसं दिसत नाही. 47 नॉर्थ ना. हां, 47 नॉर्थ हे ऑफिस, इथं ऑफिस आहे. हे 10 आणि हे 37, 47 नॉर्थ जे काही आहे हे उत्तर असणार आहे आपलं. तर एक असे क्वेश्चन जे की आहे ना, आपण आता मी काय करतोय घेतोय ऑर्डिनेशन इथून इकडे टर्न केलं मी मागच्या उदाहरणामध्ये, बरोबर का. ज्या ठिकाणी जातोय तिथून अशी फुली करायची आणि मग तिथून जायचं, पुढे जायचं, स्टार करायचं, अशा पद्धतीने करत जायचं, जसं की आपण बेरिंग काढतो ना त्या पद्धतीने. आता हे वालं एक्झाम्पल तुम्ही सॉल्व करायचं. याची डायग्राम जी की ना, डायग्राम तुमच्याकडे खाली दिलेली आहे,
राईट. फक्त लेंथी उदाहरण आहे, काही नाही. हे डायग्राम अशा पद्धतीने दिलेली आहे, डायग्राम दिलेली आहे, बस डायग्राम अशा पद्धतीने काढून घेईल, काय की ते वाचून डायग्राम बनवत माझ्याकडे जागा पण पुरणार नाही. ठीक. तर अशा पद्धतीची जी की आहे ही अशी डायग्राम काहीतरी बनेल. याचे टफेस्ट प्रॉब्लेम जे काही आहेत ना, टफेस्ट प्रॉब्लेम आता घेऊ आपण. हे झाले नॉर्मल प्रॉब्लेम. टफ प्रॉब्लेम आपल्या MPCमध्ये नाही विचारत, एवढीच लेवल असते आपल्या MPCला. तर तुमचं डिरेक्शन चॅप्टर असं पण संपलेलं आहे. पण एक लेक्चर घेऊन आपण मोठे मोठे एक्झाम्पल जे आहेत ना ते कव्हर करण्याचा प्रयत्न करून घेऊया. ठीक. तर हे झालं. थांबतो आता इथे.